नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने वीर माता वीर पत्नींच्या सत्काराचे आयोजन। श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री पुरंदरगड ते शनिवारवाडा धारातीर्थ यात्रेचा समारोप। शिक्षण मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन। पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली। राज्यकर्त्यांच्या चांगल्या बातम्या आणि फोटो छापणे पत्रकारिता नसून राज्यकर्त्यांच्या चुकावर प्रहार करणे म्हणजेच पत्रकारिता, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे प्रतिपादन। स्वतःचं दुःख विसरून जे दुसऱ्याच्या दुःखापर्यंत पोहोचतात तेच जगावेगळे असतात, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं मत। आणि लक्ष्मीनारायण टॉवर जी विंग मधील रहिवाशांच्या 3 वर्षाच्या लढ्याला अखेर यश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने वीर माता आणि वीर पत्नींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले। देव, धर्म, संस्कृती, परंपरा यांचे पालन करून देवाच्या दानपेटीतील उरलेला पैसा समाजातील गरजूंकरता, त्याचप्रमाणे देश कार्याकरता समाजात परत जावा या हेतूने 6 मराठा बटालियनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 60 वीर माता पत्नींचा कृतज्ञता समारोह आयोजित करण्यात आला होता। यावेळी मेजर जनरल CD सावंत, कर्नल सदानंद साळुंके, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, राष्ट्रीय एकात्मता संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे, वसंतराव थोरात, कर्नल संभाजी पाटील, 6 मराठा बटालियनचे CEO कर्नल रोहित चौधरी आदी उपस्थित होते। अशोक गोडसे यांनी प्रास्ताविक केले। शौर्यचक्र विजेते सुधाकर घुले यांच्या पत्नी कडूबाई घुले यांनी सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानले। 6 मराठा बटालियनमुळे या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी भावना CD सावंत यांनी यावेळी व्यक्त केली। समाजाने सैनिकांच्या कुटुंबियांची काळजी घेतली तर सैनिक आणखी शौर्य दाखवू शकतील। सैनिकांमुळेच पुनर्जन्म मिळाल्याचे सदानंद साळुंके म्हणाले। आनंदाश्रू, प्रेमाश्रू आणि दुःखाश्रूंचा संगम पाहावयास मिळत असल्याचे मत डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केले। विजय कुवळेकर म्हणाले, समाज आणि लष्कर एकत्र आले हा दुर्मिळ योग आहे। संभाजी पाटील म्हणाले, प्रत्येकाने मुंगीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा व्यक्त करून सैन्यच देशाला तारून नेऊ शकतो असेही ते म्हणाले। श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री पुरंदरगड ते शनिवारवाडा धारातीर्थ यात्रेचा समारोप करण्यात आला। श्री शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित या मोहिमेचा सप महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप झाला। भगवा फेटा आणि भारतीय पद्धतीची पांढरी टोपी, हाती लाठी अशा वेशात या मोहिमेत सहभागी झालेल्या युवकांनी सिंहगडावरून पुण्यात प्रवेश केला। उन्हातानातून 5 दिवस चालल्यानंतरही त्यांच्यातला उत्साह ओसांडून वाहत होता। सुमारे 1000भर युवक डोंगरदऱ्यांतून चालत शनिवारी रात्री सिंहगड मुक्कामी पोहोचले। रविवारी सकाळी तळजाईपासून सहकारनगर, निलायम चौक, सणस मैदान चौक, बाजीराव रस्ता, जोगेश्वरी, लाल महाल, कसबा गणपती, शनिवारवाडा येथे हे युवक पोहोचले तेव्हा वातावरणात एक आगळा उत्साह भरून राहिला होता। पुणे जिल्ह्यासह कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा विविध ठिकाणचे युवक या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोहिमेत सहभागी झालेल्या रघुनाथ पाटील, प्रसाद जाधव, जगदीश पवार, सतीश शिंदे व अजित पवार या युवकांशी संबंध साधला असता त्यांनी या मोहिमेतील सहभागामुळे आगळी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले। पुणे शिक्षण मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले। संक्रांत सणानिमित्त शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात हळदी कुंकू समारंभ व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसेच लकी ड्रॉ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। शिक्षण मंडळाच्या सुमारे 1200 ते 1300 मुख्याध्यापक, शिक्षिका, बालवाडी शिक्षिका, इंग्रजी माध्यम विभाग व महिला कर्मचारी उपस्थित होत्या। शिक्षण मंडळाच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संगीता तिवारी यांनी सावित्रीबाई फुले आपल्या संवादातून आणि वेशभूषेतून प्रभावीपणे सादर केल्या। मला माझ्या ज्योतिबाने शिकवलं, मला काही येत नव्हतं, ज्योतिबाने शिकवलं। पण या सनातन लोकांनी मला दगड मारले, गोटे मारले, पण माझ्या ज्योतिबाने खूप साथ दिली मला। आज मी शिक्षिका झाले ते माझ्या ज्योतिबामुळे। आणि या सावित्रीला जे उभं केलं, या सनातन धर्मीयांचा विरोध पत्करून
लई भाग्य आहे माझं. शिक्षण मंडळ सदस्या सौ निर्मला केंडे यांनी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा हा प्रसंग सादर केला. शिक्षण प्रमुख रामचंद्र जाधव समारंभास आवर्जून उपस्थित होते. तसेच शिक्षण मंडळाच्या सहाय्यक शिक्षण प्रमुख रणवे मॅडम यांनी राणी लक्ष्मीबाई मोठ्या झोकात सादर केली. तर कोणी अहिल्याबाई होळकर, श्यामची आई, नववधू, बंगाली, मिस शिक्षण मंडळ अशा वेशभूषा सादर केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना हळदी कुंकू व तिळगुळ देण्यात आले. लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या 16 स्पर्धकांना गृहोपयोगी वस्तूंचे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला शुभांगी चव्हाण, मुलानी मॅडम, हराळ मॅडम, स्वाती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन शेळके मामा यांनी केले. उपस्थित महिलांना भेळ व पाणीपुरी देऊन कार्यक्रमाचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने समारोप करण्यात आला. सौदागर सिनेमात गाणं आहे इलू इलू. सौदागर सिनेमात गाणं आहे इलू इलू आणि आमचे हे दिसतात हत्तीचं पिल्लू. कमळाचं फूल बका बका उमललं आणि आमच्या ह्यांना पर्वतीवरून डुकरान ढकललं. लोभापायी मारू नका हो, घरी बघाई लेकी सुना, जे जे राजी, जी जे राजी. जागे होऊन उघडा डोळे आणि जाग येऊ द्या सकल जना, जाग येऊ द्या सकल जना. ऐका ऐका भारतवासी, ध्यान देऊ दी या कवना, जे जे राजी, जी जे राजी. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष अभय छाजेड, आमदार उल्हास पवार, शाहीर लीलाधर हेगडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मार्गदर्शन करताना उल्हास पवार म्हणाले, गांधीजी क्षमाशील होते, सत्य, अहिंसा, क्षमा असा संदेश त्यांनी दिला. साहित्य संमेलनात हत्या झाली असा खोटा प्रचार केला जातो. त्यांच्या हत्येचा 5 वेळा प्रयत्न केला गेला. गांधीजींचा विचार समजून घेतला पाहिजे. हरिजन, दलित बांधवांसाठी मुस्लिम आपले बांधव आहेत. अजूनही जातीयतेचे विष पेरले जात आहे. यानंतर ज्येष्ठ शाहीर लीलाधर हेगडे यांनी महात्मा गांधींवरील अमर गांधी आणि स्वातंत्र्य सूर्य उगवला हे पोवाडे सादर केले. यावेळी प्राध्यापक विकास देशपांडे संकलित हे व्यर्थ न हो बलिदान आणि डॉक्टर व्ही घाणेकर संकलित महात्मा गांधी 21वे शतक या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश देशमुख, संजय बालगुडे, रशीद खान, महेंद्र सावंत, हाजीभाई नदाफ, शैलेंद्र नलावडे, नरेंद्र व्यवहारे, उत्तम भूमकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांनी केले, तर आभार प्रदर्शन काका धर्मावत यांनी केले. राज्यकर्त्यांच्या चांगल्या बातम्या आणि फोटो छापणेच पत्रकारिता नसून त्यांच्या चुकांवर प्रहार करणे म्हणजेच पत्रकारिता, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या वतीने ज्येष्ठ संपादक कै वसंतराव काणे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील दैनिक कृषीबळचे संपादक S.M. देशमुख यांना तटकरे यांच्या हस्ते वसंतराव काणे जिल्हा वृत्तपत्र पुरस्कार देण्यात आला। यावेळी माहिती आयुक्त विजय कोळेकर, रवींद्र बेडकिहाळ, अशोक काणे आदी उपस्थित होते। तटकरे म्हणाले की समाजातील सर्वच प्रश्न राज्यकर्त्यांना तसेच प्रशासनालाही समजत नाहीत। अशावेळी जिल्हा वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध गंभीर प्रश्न सविस्तरपणे समजू शकतात। खऱ्या अर्थाने जिल्हा वृत्तपत्र हा जिल्ह्याचा आरसा असतो। जिल्ह्यातील वृत्तपत्रांच्या विविध प्रश्नांबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही तटकरे यांनी दिले। कोवळेकर म्हणाले की देशमुखांचा सत्कार हा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील वृत्तपत्रांचा गौरव आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न सुटतात, म्हणून लोकांचा अजूनही वृत्तपत्रांवर विश्वास आहे। तो जपण्याचे काम सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा वृत्तपत्रांनी करावे। कार्यक्रमात काही वसंतराव काणे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, नाद खराडे, भाई रणसिंग यांचा कोवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वतःचे दुःख विसरून जे दुसऱ्यांच्या दुःखांपर्यंत पोहोचतात तेच जगावेगळे असतात, असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले। विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सुनील केसरी यांच्या मावशी शकुंतला मनोहर चौधरी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमासाठी धान्य, डाळी आणि जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या। निनाद पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगरसेविका शुभदा जोशी, उज्ज्वला पावटेकर, स्वर्गीय शकुंतला चौधरी यांचे जावई राया पुराणिक, निनादचे संस्थापक उदय जोशी आदी उपस्थित होते। सिंधुताई म्हणाल्या, स्वतःसाठी जगता आले नाही तर दुसऱ्यासाठी जगा। पतीच्या निधनानंतर न खचता शकुंतला मावशी स्वतःचं आयुष्य शिवत बसल्या नाहीत, तर त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्याला ठिगळ लावलं। म्हणूनच त्या फक्त मावशी न राहता माय झाल्या। उगवण्यासाठी अगोदर गाडून घ्यावं लागतं, असंही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी स्मिता केसरी, राया पुराणिक यांनी मावशींच्या आठवणी सांगितल्या। उदय जोशी यांनी प्रास्ताविकात मागील वर्षी रेणुताई गावस्कर यांच्या आश्रमाला मदत केल्याचेही सांगितले। लक्ष्मीनारायण टॉवर जी विंग मधील रहिवाशांच्या 3 वर्षांच्या लढ्याला अखेर यश प्राप्त झाले। सर्वे नंबर 132 दांडेकर पूल रोड वाइंडिंग मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 120 घरे हटवून तेथील रहिवाशांना महानगरपालिकेने लक्ष्मी टॉवर्स इमारतीमधील जी विंगच्या टोटल प्लॉट मध्ये 15% भागात नाल्यामधील बांधकाम करून 12 मजली इमारत बांधून राहण्यास मालकीचे घर देते असे सांगून 400 रुपये भाडेतत्वाने या बिल्डिंग मध्ये घरे दिली। त्या इमारती खालील पार्किंगची जागा रावेतकर बिल्डर आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयात विकून टाकली। बिल्डिंग मधील लिफ्ट ताबा दिल्यानंतर फक्त 2 दिवस चालू राहिली। नंतर गेली 3 वर्षे या 12 मजली इमारतीमधील रहिवाशांना नाईलाज असतो जिन्याचाच वापर करावा लागत आहे। या संदर्भात गेली 3 वर्षे वारंवार टिळक रोडवरील क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करून सुद्धा तेथील अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासनांशिवाय काहीच कारवाई न केल्यामुळे तेथील रहिवाशांनी क्षेत्रीय कार्यालयात जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात महिलांनीही जोमदार साथ दिली। या संतप्त रहिवाशांनी तेथील मुख्य दरवाजाला कुलूप सुद्धा लावले। मी रामविलास माहेश्वरी, लक्ष्मीनारायण टॉवर दांडेकर पूल 132 पर्वती पायथा या रोडवरचा मी नागरिक आहे, रहिवासी आहे। रोड वायडिंगच्या वेळेस आम्हाला 120 घरांना त्या भागामध्ये आम्हाला घरं दिली। रोड वायडिंगच्या वेळेस 112 मजली बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग ही त्या बिल्डरनी अनलिगली बांधलेली आहे। सगळी ती बिल्डिंग अख्खी टोटल लिकेज आहे। तिथलं पार्किंग सगळं बिल्डरला टोटल आमच्या बिल्डिंग मधलं सगळं विकून टाकलेलं आहे। टोटल सगळे स्लॅब टोटल सगळे लिकेज आहे। तिथलं कुठलंही बाथरूम चांगलं नाही। सगळ्या लिफ्ट तिथं 12 मजली लोक लिफ्ट मध्ये बिगर लिफ्ट बंद पडलेली। महानगरपालिका त्याला सगळे जिम्मेदार आहेत। टोटल कमिशनर साहेबांना, झगडे साहेबांना आम्ही भेटलो, त्यांना समजून सांगितलं। प्रशांत वाघमारे यांना भेटलो, सगळ्यांना निवेदन दिली। पोलीस कमिशनर, पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन सगळ्यांना सांगितलं। 3 वर्ष झालं आम्ही नागरिक सगळे भांडतोय, कुणीही आम्हाला दाद द्यायला तयार नाही। आज आम्ही इथं टिळक क्षेत्र कार्यालयामध्ये कुलूप लावलं या बाजूला, तेव्हा ते अधिकारी सगळे खाली आले। आता ते म्हणते जेसीबी लावून तिथलं आम्ही आणली गेली बांधकाम पाडायला तयार आहे। पण आता ह्याच्या पुढची कारवाई अजून माहिती नाही काय करेल, पण आम्ही अधिकाऱ्यांना सोडणार नाही। त्यांचे कपडे फाडून टाकू आम्ही इथे या गाडीला। या अशा त्रस्त रहिवाशांच्या अतिशय तिखट आणि उग्र आंदोलनामुळे इतकी वर्षे अकार्यक्षम राहिलेल्या तेथील वॉर्ड अधिकारी अविनाश संकवाळ यांच्या पुढे कुठलाही पर्याय न राहता तातडीने कारवाई करावीच लागली। त्यांनी त्वरित जेसीबी मागून बिल्डरने पार्किंगच्या जागेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर उभारलेली अनधिकृत भिंत भुईसपाट करून टाकली। 3 वर्षांनंतर जेव्हा रहिवाशांनी या पार्किंगमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासमोर एक नवीनच आणि जीवावर बेतू शकणारी समस्या उभी राहिली।
संपूर्ण पार्किंगच्या जागेत इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून इतकी वर्षे पाणी गळून ज्या कॉलम्सवर ही इमारत उभी आहे त्या कॉलम्सनाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एक प्रश्न सुटताच येथील रहिवाशांसमोर दुसराच गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.